नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी ब गणित पॅट पेपर बघणार आहोत। हा गणितचा पॅट पेपर आहे 2026चा वार्षिक परीक्षेचा फायनल पॅट पेपर आहे। हे का आपल्याला मी ते लिहून दिला आहे। प्रश्न पहिला काय आहे, दूरदर्शनाची किंमत अक्षरात लिहा। नाही तुम्हाला नीट दिसावे का, दूरदर्शनाची किंमत अक्षरात लिहा। इथे एक दूरदर्शन एक तुम्हाला टीव्ही दिलाय, एक इथं काय लिहिले 7999। हे काय लिहायचे तुम्हाला अक्षरात लिहायचे पण मराठीत लिहायचे। प्रश्न दुसरा बघा, खालील संख्यामधील लहान मोठेपणा चिन्हाचा वापर करून लिहा। आता इथे एक संख्या दिली, इथे एक संख्या दिली, इथं लहान मोठ्याचं साइन करायचे तुम्हाला। हे का बेरीज करायची आहे, इथं वजाबाकी गुणाकार भागाकार अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। फार सोपा पेपर आहे, नीट बघा। तर का इथं समीकरणाच्या काय लिहिले, समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होण्यासाठी रिकाम्या संख्या लिहा। रिकाम्या जागी आपल्याला संख्या लिहायची आहे का। इथं लिहिले 8 × 9, इथं ब्लँक आहे, आणि इथं लिहिले -28। इथं आपल्याला लिहायचे 56 डिवाइड, इथं ब्लँक आहे, इथं 14 × 2 आहे, इथं बघा 10 + 15 = 5 × इथं ब्लँक आहे, इथं आपल्याला लिहायचे, आणि 35 / 7 = आणि इथं दिले / 5, आणि इथं ब्लँक आहे। आता इथं काय दिले समीकरण सोडवू, इथं काय x / 3 = 4 हे दिले, हे आपल्याला सोडवायचं। परत काय 2/5 चा अपूर्णांकाचे शेकडेवारीत रूपांतर करा। आपल्याला काय करायचं आहे, याचं शेकडेवारीत रूपांतर करायचे। शेकडेवारीची अनशिक्षित अपूर्णांकात रूपांतर करायचे। 30% आपल्याला फार छोट्या किंमत करायची आहे। हे का इथं काय शाळेतील 280 विद्यार्थ्यांपैकी 182 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो, तर किती टक्के विद्यार्थ्याला हा खेळ आवडत नाही। म्हणजे त्या शाळेत 280 विद्यार्थ्यांपैकी 182 विद्यार्थ्यांनाच हा कबड्डी खेळ आवडतो, तर किती टक्के विद्यार्थ्यांना हा खेळ आवडत नाही। पण पुढचं काय गणित आहे, एका दूध विक्रेत्याकडे एकूण 360 लिटर दुधापैकी 30% दूध म्हशीचे आहे, तर दूध विक्रेत्याकडे गाईचे दूध किती लिटर आहे। त्याच्याकडे एकूण 360 लिटर आहे, त्यातले 30% म्हशीचे, तर त्याच्याकडे गाईचे दूध किती लिटर आहे। आता एक इथं सारणी पूर्ण करा, एक तक्ता दिलाय, एक इथं खरेदी किती, एक इथं खरेदी दिली किती 8100, इथं खरेदी आणि विक्री किती 8010। आता 8100ला मी खरेदी केली, 8010ला विकली, तर माझा नफा झाला का तोटा, इथं लिहायचं। नफा झाला तर नफा लिहा, तोटा झाला तर तोटा लिहा, आणि किती झाला, नफा झाला तर किती झाला, तोटा झाला तर किती झाला। तर आता मला बघा 90 रुपयाचा तोटा झालाय। 8100ला घेतली, 8010ला विकली, तर किती झाला, तोटा झाला किती 90 रुपये। असं आपल्याला इथं दिले 4070 आणि विक्री 4700, तर नफा का तोटा किती ते लिहायचे। आता पुढं काय, बँकेत खाते उघडण्यासाठी द्यावा लागणार कोणताही एक ओळखीचा पुरावा। आपल्याला बँकेत खाते जर उघडण्यासाठी एखादा पुरावा लागतो, तो पुरावा कोणता ते लिहायचे पुस्तकात बघून। पुढचं लास्ट गणित काय, प्राजक्ताने 7940 रुपये दशे 7 दराने बँकेत ठेवले, तर तिला किती वर्षानंतर किती रुपये मिळतील, असा आपला क्वेश्चन आहे। अशा पद्धतीने आपण पूर्ण 6वी इयत्तेचा जो वार्षिक पेपर आहे, जो आपला होणार आहे, तो पूर्ण बघितला आहे। हाच पेपरचा असाच पॅटर्न तुम्हाला परीक्षेला येणार आहे 100%। जर आपल्या चॅनलवर ध्रुव युनिव्हर्सल नॉलेजच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।